चिपळीला शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन नदी पात्रामध्ये काँग्रेस उतरणार, काय नेमकं मागणी आहे काय? गडचिरोली जिल्ह्यातल्या संपूर्ण नद्या ह्या गेल्या महिन्याभरापासून जवळपास कोरड्या पडायला लागलेल्या आहेत। यापूर्वीच काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही पत्राद्वारे मागणी केली की गोसीखुर्द धरणामुळे आमच्या जिल्ह्यातल्या नद्या कोरड्या पडलेल्या आहेत। गोसीखुर्द धरणाचं पाणी तात्काळ त्या ठिकाणी सोडवावं आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना त्या ठिकाणी न्याय द्यावा ही मागणी आम्ही केली होती। परंतु सन्माननीय पालकमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं या जिल्ह्याचं कडे कुठेही लक्ष नाही आणि गेली 8-10 दिवस अशाच पद्धतीचं पत्र आणि मागणी करून सुद्धा अजूनपर्यंत त्याच्यावरती उपाययोजना केलेल्या नाही। म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं येणाऱ्या 5 तारखेला गडचिरोली जिल्ह्यातल्या समस्त शेतकरी बांधव आणि नागरिकांच्या तीव्र भावना घेऊन आम्ही नदीपात्रामध्ये वैनगंगा नदीपात्रामध्ये त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि या सरकारला सांगणार आहोत, प्रशासनाला सांगणार आहोत की या नद्या कोरड्या पडलेल्या आहेत, आपण येऊन बघा आणि या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना न्याय देण्यासाठी नदीपात्रामध्ये गोसीखुर्दचं पाणी सोडा ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही हा आंदोलन करणार आहोत। त्याकरता काँग्रेस आता नदी पात्रामध्ये उतरून आंदोलन करणार आहे। तुम्ही स्वतः आमदार आहेत, यापूर्वी अधिवेशन झाली, या संदर्भात काय मुद्दे उचलले त्या अधिवेशनात काय बोला? पाणी हे जीवन आहे आणि पाणी या उन्हाळ्याच्या या सुरुवातीलाच जर पाणी आम्हाला गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला जर पाण्यामुळे जर काही समस्या उचलाव्याचा वेळ येत असेल तर ही एक गंभीर बाब आहे। जेव्हा धरणामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात असतं तेव्हा आम्हाला कसल्याही प्रकारे सूचित न करता धरणातील पाणी सोडलं जातं आणि मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकरी बांधवांचं नुकसान होत असतं। परंतु आज जेव्हा आम्हाला पाण्याची गरज आहे, आज आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याची गरज आहे, आज पिण्याच्या पाण्याची गरज आहे, जे की वैनगंगा नदी पात्रातून आपल्या ते पाणी घेतलं जातं। अशा वेळी जर मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन पालकमंत्री जे की खऱ्या अर्थाने या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना निवेदन देऊन जर ते यावर ऍक्शन घेत नसतील किंवा पाणी सोडत नसतील तर ही एक अत्यंत गंभीर बाब आहे। आणि म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री सहपालकमंत्री यांनी या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर पाणी देणे अत्यंत म्हणजे नदीपात्रामध्ये पाणी सोडणं हे आवश्यक बाब आहे। या जिल्ह्याला पाण्याची खूप टंचाई आहे, शेतीला पाणी पुरवठा होत नाही आहे किंवा पिण्यासाठी असे जे नदीच्या काठावर वसलेले जे गाव आहेत, मोठे मोठे शहर आहेत, त्यांना पिण्यासाठी आज या उन्हाळ्यामध्ये पाण्याची खूप नितांत गरज आहे। अशा परिस्थितीमध्ये पाणी सोडणं हे एकमेव आणि ते ताबडतोब म्हणजे काँग्रेसनं मागणी केली म्हणून नाही सोडायचं असा विचार न करता जनतेची ती समस्या आहे, ती समस्या सोडवण्यासाठी पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदय यांनी वर सूचना देऊन करून द्यावी अशा प्रकारे एक मागणी आहे। सोबतच या जिल्ह्यामध्ये अनेक समस्या आहेत शेतकऱ्यांच्या। आज जिवंत असा प्रश्न आहे तो हत्तीच्या वाघाचा। तो प्रश्न या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वतीनं वन विभागाच्या वतीनं कायमस्वरूपी निकाली निघावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे हे आवश्यकता आहे। ज्या ज्या शेत्या जंगलाच्या कडेला आहेत त्या सर्व शेत्यांना मोफत कोणाला कसल्याही प्रकारे मागणी न करता ज्या शेत्या आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांना मोफत सोलर फेन्सिंग तारची व्यवस्था होणे हे अत्यंत आवश्यक बाब आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये असणारा उभा पीक, मक्याचा पीक, धानाचा पीक हत्तीच्या मार्फतीनं तुडविल्या जात आहे आणि आमच्या शेतकरी बांधवांना त्याचा गंभीर असा त्रास होत आहे किंवा त्यांचं नुकसान होत आहे। आणि म्हणून फॉरेस्टच्या वतीनं जो काही थोडी बहुत आपली भरपाई म्हणून दिली जाते ती देखील पुरेशी नाही आणि म्हणून ती देण्याच्या संबंधानं व्यवस्था व्हावी या सरकारला आमची विनंती आहे, मागणी आहे की शेतकऱ्यांकडे या गडचिरोली जिल्ह्याला आपण स्टील हब करतो म्हणतो, एका बाजूला विमानतळ करतो म्हणत आहात, परंतु त्या ठिकाणी ज्या काही कारखाने या ठिकाणी येणार आहेत त्या कारखान्यासाठी वापरलेली जमीन आहे ती सुपीक जमीन वापरल्या जाणार आहे। आणि म्हणून या म्हणजे खरोखर हा गडचिरोली जिल्हा वनसंपत्तीनं, धनसंपत्तीनं आणि खाणीच्या संबंधाने नटलेला असा जिल्हा। या जिल्ह्यामध्ये जर शेतीचं प्रमाण
जे सुपीक ज्या शेतकरी आहेत त्यांचं जे प्रमाण आहे ते कमी आहे. शेती करण्याचं जे प्रमाण आहे ते त्यापेक्षा उर्वरित ज्या जागा आहेत त्या जागेवरती काही प्रोजेक्ट जर येत असतील तर त्या जागांचा वापर होणे आवश्यक आहे असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटते. आणि शेतकऱ्यांच्या समस्या मिटवण्याच्या दृष्टीने या जिल्ह्याला विकास पथावर न्यायचं असेल तर पहिल्यांदा या जिल्ह्यातील लोकांच्या ज्या काही समस्या आहेत, शेतीच्या असतील, विजेच्या असतील, विजेच्या संबंधानं बोलतो या ठिकाणी की शेतकऱ्यांनी मागील 5-7 वर्षापासून डिमांड भरलेला आहे विजेच्या जोडणीसाठी, परंतु वीज कनेक्शन त्यांना देत नाही आणि त्यांना सोलर कनेक्शन घ्या अशा पद्धतीने एक सांगितलं जातं. पण सोलर कनेक्शन भरून देखील सोलर देखील आज 7-7, 8-8 महिने होऊन गेले परंतु त्यांना सोलर कनेक्शन मिळत नाहीये. सोलरच्या संबंधानं सांगतो की एखाद्याचा सोलर जर बंद पडला काही कारणास्तव तर अशा वेळी त्याची दुरुस्ती देखील केली जात नाही. 6-6, 8-8 महिने त्याची दुरुस्ती होत नाही आणि अशा पद्धतीने एक प्रकारची सोलरची योजना शेतकऱ्यांसाठी कुठंतरी कुचकामी ठरत आहे. आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन पाहिजे त्यांना वीज कनेक्शन द्यावं, ज्यांना सोलर पाहिजे त्यांना सोलर द्यावं, हा एक ऑप्शन शासनानं खुला ठेवावा असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं.